विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 2x2 च्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करायचा. काय फाइंड करायचा आहे? 2x2 च्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स. आता इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे? तर ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे? 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ. बरोबर. काय फॉर्म्युला आहे? ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ. बरोबर. हा फॉर्म्युला आहे. मग आता आपल्याला 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए लागतोय. मग मी काय करतो? 1 अपॉन डिटर्मिनंट कसं कॅल्क्युलेट करणार? तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर काय करायचं? मल्टिप्लिकेशन. मग 8 टू चा किती होतो? 16 मायनस घ्यायचा आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 4 टू चा किती होतो? 12 इज इक्वल इंटू आणि काय टाकायचा? मॅट्रिक्स. बरोबर. आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला? ऍडजॉइंट ऑफ. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट ऑफ ए कॅल्क्युलेट करताना काय करायचं? या दोघांची जी काही प्लेस आहे त्यांना इंटरचेंज करायचं. म्हणजे इथं काय 8 आणि इथं काय 2. तर इंटरचेंज केलं मी. 1 कुठे गेला? इकडे आणि 2 कुठे आला? इकडे. आणि या दोघांचं काय करायचं? साइन चेंज करायचं. म्हणजे इथे काय आहे? +4 आणि इथे काय आहे? -3. बरोबर आहे. 16 मायनस 12 किती होता? 16 मायनस 12 1 अपॉन 4. आणि इथं काय आहे मॅट्रिक्स मध्ये? 8 मायनस 4 मायनस 3 आणि 2. काय भेटलं तुम्हाला? ए इन्व्हर्स. म्हणजे जो माझ्याकडे काही गिवन मॅट्रिक्स ए होता 2 4 3 आणि 8 त्याचा मी काय कॅल्क्युलेट केला? ए इन्व्हर्स. ए इन्व्हर्स काय भेटला मला? 1 अपॉन 4 मॅट्रिक्स ऑफ 8 मायनस 4 मायनस 3 अँड मायनस. कळालं? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक अशाच मॅट्रिक्स सोबत अभ्यास करायचा असेल तर एकदा इन्स्टिट्यूटला नक्की भेटा.